हा बघा मित्रांनो, निसर्गरम्य धबधबा. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, पावसाला कोकणात सध्या जोरदार सुरुवात आहे आणि मित्रांनो पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, कोकणातील निसर्गरम्य धबधबे अगदी मित्रांनो ओतांडून मित्रांनो वाहत असतात. तर मित्रांनो, आज आपण चाललोय दापोली तालुक्यातील मित्रांनो चंदननगर या गावामध्ये. आणि चंदननगर गावामध्ये मित्रांनो निसर्गरम्य धबधबा आहे, तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, धबधब्यावर तुम्ही एकटाच चाललोय. तर बघूया मित्रांनो, आज सुट्टीचा दिवस आहे, तर काही मित्रमंडळी काही असतील सुद्धा तिथे. नसले तर मित्रांनो आपण थोडंसं व्ह्यू दाखवणार आहोत आणि तिथून परत येणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. चला, आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा. थेट जाऊया मित्रांनो आपण तिकडे धबधब्याच्या इथे आणि सर्व मित्रांनो हा निसर्गरम्य वातावरण सर्व नेचर सर्व पाहूया. चला, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून करा. तर मंडळी, आलो आहे चंद्रनगर गावामध्ये. इकडे रोडवरती फक्त बाईक लावले तिकडे आणि आपल्याला जायचं आहे इकडे. हे डोंगरांचे ते खालती धबधबा आहेत, तिथे जायचं आहे. त्याला जाऊया. आणि पायवाट. तर मंडळी, आपण आता आलो आहे चंद्रनगर गावामध्ये आणि चंद्रनगर गावामध्ये मित्रांनो हा धबधबा आहे. पण मित्रांनो, या धबधब्याकडे मित्रांनो यायचं लोकेशन तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत नाही. म्हणजे दापोलीतून ह्या चंद्रनगर गावामध्ये कसं यायचं आणि या धबधब्यावरती कसं यायचं, कुठून रस्ता आहे ते सांगू शकत नाही. त्याचं कारण मित्रांनो असं आहे की आता सध्या मित्रांनो असे विचित्र प्रकार होत आहेत. आणि मित्रांनो, आपण जर व्हिडिओ केले आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की ह्या धबधब्याकडे तुम्ही अशा प्रकारे या, इकडून या आणि ह्या रस्त्यावरून या असं सांगितलं ना, तर काय होतं माहिती आहे. आणि मग काही जण काय बोलतात की तुम्ही ज्या व्हिडिओ करतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून मग लोक येतात आणि त्याच्यामध्ये असे विचित्र प्रकार होतात. ते मग ते ऐकायला बरं नाही वाटत. त्यामुळे आपण नाही सांगत आहे व्हिडिओमध्ये कसं कुठून यायचं ते. फक्त आपण सांगतो आहे की चंद्रनगर गावामध्ये निसर्गरम्य धबधबा आहे. तर मित्रांनो, कोकणात देखील मित्रांनो असे विविध प्रकारचे मित्रांनो प्रत्येक गावामध्ये मित्रांनो असे लहान मोठे ओढे असतात आणि त्या ओढ्यांमध्ये मित्रांनो असे उंचावरून धबधबे पडत असतात. तर आपण मित्रांनो आलो चंद्रनगर गावामध्ये आणि आता थोड्या वेळात मित्रांनो आता इकडे बघताय तर खाली उतरतोय. तर आता निसर्गरम्य धबधबा पाहूया. आज मित्रांनो सुट्टीचा वार आहे, तर काही मंडळी असतील किंवा काही मंडळी नसतील. तर बघूया की कोण असतं का. कदाचित मित्रांनो रस्त्यावरती आता मी आलो ना तेव्हा गाडीवर काही लागली नव्हती. तर बघूया ते काय असेल तर मी व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल. आणि मित्रांनो, निसर्गरम्य धबधबा मित्रांनो हा बघण्यासारखा आहे, खूप छान प्रकारे आहे. तर आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत की ह्या चंद्रनगर गावामधील हा निसर्गरम्य धबधबा आहे ना, तो इतका छान आहे ना. आणि जास्त काही उंचावरून पडत नाही, पण कमी उंचावरून पडतो, बघण्यासारखं आहे, खूप छान. चला पाहूया आता. मित्रांनो, पायवाट बघा कशी एकदम निसरडी झालेली आहे. आणि इकडे कातळ सावकाश जावं लागणार आहे. वाट कशी आहे बघा. घसरण्याची खूप दाट शक्यता आहे. काय सावकाश टाकत चाललंय. व्ह्यू खूप छान आहे. पण काही म्हणा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. हा छोटा धबधबा, पाणी येत आहे खालती, खतरनाक. बरोबर, हा पार करून आपल्याला तिकडे पुढे जायचं आहे. जबरदस्त. लहान मुलांना आंघोळ करण्यासाठी जबरदस्त आहे. थोडं रिक्स आहे, दगडे वगैरे आहेत, पण
असे मस्त वाटतं एकदम. मंडळी आपण आता चाललोय पुढे तिकडे. पाणी बघा कसलं एकदम स्वच्छ. हा बघा मित्रांनो निसर्गरम्य धबधबा, खतरनाक. कसलं पाणी पडतंय बघा फोर्सने वरून. तर आता बघूया, थोडा वेळ विचार करतो. रेनकोट वगैरे काय आणलं नाही, तर आंघोळ करणारच आहे मी. तर कोण आता दिसत नाही मित्रांनो. आता सुट्टीचा दिवस ना, तर कोण आलेला नाही अजून इथे. आणि सकाळी लवकर आलो. आता काय मित्रांनो हा कचरा बॉटल काय बघायला बरं वाटतं का? तुम्ही निसर्गरम्य धबधब्यावर ते एन्जॉय करण्यासाठी येता की हे मद्यपान करण्यासाठी येता? छे, मला तर नाही आवडलंय मित्रांनो. पाणी बघ असं जबरदस्त वाटतोय. तर मंडळी आता या निसर्गरम्य धबधब्यावरती एन्जॉय करून आता मी बाहेर पडलोय. जवळजवळ मित्रांनो अर्धा तास पाण्यामध्ये होतो. खूप छान प्रकारे मित्रांनो एकदम थंडगार पाणी. आणि अजून कोण मित्रांनो इथे माणसं कोण एन्जॉय करण्यासाठी नाही आलेले आहेत. कारण मी सकाळी लवकर आलो होतो. आता जवळजवळ आता सकाळचे 10 वाजले असतील. तर आता एन्जॉय करून आता पुन्हा चाललो आहे घरी. तर खूप छान वाटलं मित्रांनो इथे येऊन. तर व्हिडिओ देखील मित्रांनो मी इथेच थांबवतोय. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि मित्रांनो हा निसर्गरम्य धबधबा तुम्हाला आवडला असेल आणि इथला नेचर आवडला असेल ना, तर नक्की व्हिडिओ शेअर करा. चला तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतोय. आणि मित्रांनो चॅनल नवीन चॅनल आपलं सबस्क्राईब करा. आणि बाजूची बेल बटन आहे ना, ती नक्की म्हणजे बेल बटन दाबून ऑलला सिलेक्ट करा. कारण काय खूप जण मित्रांनो बोलतात की व्हिडिओ टाकतोच पण ते दिसत नाही. तर इथे नोटिफिकेशन तुम्ही ऑल केली म्हणजे ऑलला सिलेक्ट केलात ना, तर तुम्हाला ज्याप्रमाणे आपला मेसेज येतो ना मोबाईलला टेक्स्ट मेसेज, त्याचप्रमाणे मित्रांनो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवर दिसेल. तर
मित्रांनो नक्की ते बेल आयकॉनला ऑल सिलेक्ट करा. तर मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवतोय. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.